व्यवसाय करताना नफे आणि तोटे या दोन बाजू असतात. प्रत्येक वेळी तोटा होतोच असं नाही आणि नफा होतोच असं नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही डुबताय, त्यावेळेस तुमची त्याच व्यवसायामध्ये उठण्याची ताकद हवी. त्याच जोमाने तुमची व्यवसाय करण्याची जिद्द हवी. तो व्यवसाय बुडतो यासाठी की तुम्ही उठताय की नाही. शेतकऱ्यासाठी जर आज प्रॉब्लेमचा प्रश्न असेल तर शेतकरी टिकवतो, पण विकायच्या टायमाला त्याला प्रॉब्लेम. बिचारा मेहनत खूप करतो. कारण शेतकऱ्याचे हेच हाल आहेत. कारण शेतकऱ्याच्या जीवावर आज सगळे व्यापारी लोक राज्य करतात. तर आपण आज 2025 मध्ये जगतोय. हे सगळ्यांचं प्राथमिक लक्षात आलं पाहिजे. आणि 2025 मध्ये जगताना आपण आज मार्केटला ज्यावेळी समजा एक 2000 किंवा 2001-2 मध्ये जी गोष्ट ₹10 मिळत होती, ती आज गोष्ट ₹200 मिळाली. समजा ज्यावेळेस सोन्याचा भाव आज 10,000 20,000 होता, आज सोन्याचा भाव 1,00,000 गेला. मग तुम्ही मार्केटला त्यानुसार अपडेट झालं पाहिजे. परंतु शेतकरी किंवा तरुण मुलं त्या गोष्टीमध्ये अपडेट होत नाही. एक वेळेस पंगत चुकली तर चालेल. कारण त्यामध्ये आपल्याला जेवणाची चव बदललेली मिळेल. परत संगत जर चुकली तर 100% पूर्ण आयुष्याची वाट लागते. बऱ्याच वेळा आपल्या इथं नोकरदार तयार होतात, बरोबर? मग तुम्ही व्यवसायाकडे कसे वळलात? नमस्कार, मी सारिका भुतारे. द सारिका शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले आहे एक नवीन गेस्टला. चव्हाण गोट फार्म. तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. पूर्ण भारतभर आज त्यांची चर्चा असते. कारण की ह्या फील्डमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला शेतकऱ्यांसोबत आणि गावाकडच्या लोकांसोबत डील करायचं आहे. या सगळ्या चॅलेंजेसला फेस करून आज त्यांनी एकदम उत्तम प्रकारे हा व्यवसाय उभा केलेला आहे. या व्यवसायाचे प्रशिक्षण ते लोकांना देतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं जे काही गोट फार्मिंग आहे ते चालवतात. सरांचं लोकेशन आहे अहिल्यानगर, नारायण गव्हाण, पारनेर तालुक्यामध्ये ही प्लेस येते. तुम्ही नक्की भेट द्या. चला तर मग पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. सो सर आज चॅनलवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. चालेल. सो सर काय सांगाल तुमच्या म्हणजे तुम्ही एवढं छान गोट फार्मिंग करताय आणि वयाच्या 35शीला तुम्ही करोडोंमध्ये कमवताय. यंग जनरेशनला तुमचा काय संदेश असेल? तर मॅम, मी आज यंग जनरेशनला खूप तुम्ही क्वेश्चन खूप महत्त्वाचा केलाय. यंग जनरेशनला एक महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छितो. आपण ज्या काळामध्ये, ज्या वेळी आपल्या मनगटामध्ये ताकद असते, अशा वेळी आपण राजकारण्यांसोबत फिरतो. गावामध्ये सरपंच, उपसरपंच याच्यामागे फिरण्यामध्ये वेळ घालवतो. त्यावेळेस आपल्या आई-वडिलांना आपल्याकडून अशी अपेक्षा असते, की आपल्या मुलाने आपल्यासाठी कमवलं पाहिजे. परंतु असं न होता आपण तो वेळ आपला दुसरा सक्सेस होण्यासाठी घालवतो. असंच तरुण जनरेशननी न करता आपल्या व्यवसायामध्ये वेळ घातला पाहिजे आणि त्याच्यामधून 2 पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला पाहिजे. खूप छान संदेश दिला सर तुम्ही. आता सर मी हे बघते, की आपल्या इथे जसं कृषीप्रधान देश आहे भारत देश, तसंच शिक्षणासाठी पण खूप जास्त प्रोत्साहन मिळतं. मग शिक्षण देत असताना किंवा शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळा आपल्या इथं नोकर नोकरदार तयार होतात, बरोबर? मग तुम्ही व्यवसायाकडे कसे वळलात? तर हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मॅम. आता आपण ज्यावेळेस शिक्षण घेतो, ते त्या लेव्हलचं घेतलं पाहिजे. पण शिक्षण घेतल्यानंतर एक थोडक्यात शिक्षण चांगलं जर घेतलं, हं. तर एक नोकरदार चांगला तयार होतो बरोबर. किंवा नोकरी करणारा तयार होतो. परंतु शिक्षण घेतल्यानंतर एक चांगला बिझनेसमॅन नाही मिळू शकत. कारण बिझनेसमॅन घडण्यासाठी त्याला एक थोडी इशी-तिशी नाळ असावी लागते. मग कारण जे व्यवसाय आहेत हे खूप सारे आहेत. शिक्षण पण आज वाघिणीचं दूधच आहे. शिक्षण पण कमी नाही, शिक्षण हवंच. परंतु एक बिझनेसमॅन जर घडायचा असेल, तर त्याच्या अंगात ते गुण हवेत. त्याच्या अंगात ती आवड हवी. उदाहरणार्थ पहा, आपण म्हणतो हा एखादा भंगारवाला आहे किंवा एखादा अजून छोटे-मोठे व्यावसायिक असतात, आपण त्याला नाव ठेवतो. परंतु आजची कंडिशन अशी झालेली आहे मॅडम मार्केटला, ज्यांना आपण छोटं समजतो. अ, उदाहरणार्थ काही हॉटेलवाले सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं हे करतात, म्हणजे जो व्हायरल आहे जास्त हां. तर ते आज 50-50, 60-60 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरतात. परंतु चांगल्या नोकरदाराच्या स्वप्नात सुद्धा 50 लाखाची गाडी कधी येऊ पण शकत नाही आणि स्वप्न पडलं तरी तो घेऊ शकत नाही. कारण नोकरदाराच्या आणि बिझनेसमॅनमध्ये हाच फरक आहे. बिझनेसमॅन नोकरी देणारा असतो आणि नोकरदार जो बनतो, तो काम करणारा असतो. अगदी करेक्ट बोललात तुम्ही. आता हे जर आपण शेळी फार्मिंगबद्दल जर बघितलं, तर जनरली शेळ्या तर घरोघरी आहे गावाकडे. मग सर तुम्ही जे करताय, तर त्याच्यामध्ये काय अंतर आहे? आता मॅम, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जे शेळीपालन आहे, तर आपण आज 2025 मध्ये जगतोय. हे सगळ्यांचं प्राथमिक लक्षात आलं पाहिजे. आणि 2025 मध्ये जगताना आपण आज
मार्केटला ज्यावेळी समजा एक 2000 किंवा 2001-2 मध्ये जी गोष्ट ₹10 मिळत होती, ती आज गोष्ट ₹200 ला मिळाली. समजा ज्यावेळेस सोन्याचा भाव आज 10,000 20,000 होता, आज सोन्याचा भाव 1,00,000 वर गेलाय. मग तुम्ही मार्केटला त्यानुसार अपडेट झालं पाहिजे. परंतु शेतकरी किंवा तरुण मुलं त्या गोष्टीमध्ये अपडेट होत नाही. आपण मान्य केलं पाहिजे. आपण त्याच मार्केटमध्ये वाहिलं पाहिजे. अपडेट झालं पाहिजे. छोटंसं उदाहरण सांगतो मी. Nokia आणि Samsung. Nokia एक कालचा खूप गाजणारा मोबाईल होता. मार्केटनुसार अपडेट झाला नाही. तर मार्केटमध्ये आज त्याचं नाव सुद्धा राहिलं नाही. बरोबर. कारण मार्केटमध्ये चेंजेस महत्त्वाचे खूप. तर बीटच शेळी आणि गावरान शेळी यामध्ये खूप फरक आहे. मी ते सुद्धा समजून सांगतो. आपण काय करतो, रूढीगत म्हणजे परंपरागत आलेल्या ज्या गावरान शेळ्या आहेत, ज्याचं वजन लास्टपर्यंत म्हणजे ती शेळी मरोपर्यंत 30-35 किलो असतं. परंतु याच आज इतर प्रजाती विविध प्रांतामधल्या आपण चांगल्या प्रकारे आणून डेव्हलप जर केल्या, तर त्यांना 12-12 महिन्यामध्ये 30 ते 40 किलो, 50 किलो वेट भेटतं. साहजिकच आहे. आज मटणाचा रेट ₹800 ते ₹900 किलो आहे. जर हा फरक असेल, तर जेवढं मटण त्याच्यामध्ये वाढतं, तेवढं आपल्या पैशामध्ये सुद्धा वाढ होती. तर आपण मला हेच सांगायचंय, डेव्हलप केलं पाहिजे. ब्रीड कोणतं पाळलं पाहिजे, अभ्यास करून काम केलं पाहिजे. खूप चांगली गोष्ट तुम्ही सांगितली सर. कारण की आपण एनिवेज तेवढं करतोयच आहे. म्हणजे समजा जर आपण एखाद्या महिलेचं उदाहरण घेतलं, शेतकरी वर्ग आहे. ते एनिवे 4-5 शेळ्या तसे पण प्रत्येक घरोघरी असतात. पण जर बीटल शेळी जर त्यांनी आणली, तर त्यांचं उत्पन्नात जवळपास डबल वाढ होऊ शकते. तर सर आता मला हे सांगा, जसं तुम्ही म्हटलात, की वेगळ्या प्रांतातून तुम्ही इकडे आणलं. सो मग ही आयडिया तुम्हाला कशी मिळाली? मॅम, मी एक साधारण 14-15 मध्ये मला थोडी आईला आवड होती फार्ममध्ये. म्हणजे फार्म नव्हताच तेव्हा, फार्म नाही म्हणता येणार त्याला. पण मी जेव्हा एम-आय-डी-सीमध्ये माथेरी काम करायचो, म्हणजे थोडक्यात हमाली. तर त्यावेळेस माझ्या आईला शेळीची आवड होती. तर आई म्हणायची, "एखादी शेळी वगैरे मला आणून दे." आता तुम्हाला माहिती आहे, आपले जे घरामध्ये वडीलधारे लोकं असतात, त्यांना थोडंसं सोनं, नाणं या गोष्टी किंवा घरामध्ये कोंबड्या, त्याची अंडी-बिंडी ₹10-5 खूप अल्प असतात. सवय आहे असं. आणि महिलांना आता मी काही ते नवीन बोलत नाही. सगळ्याच महिलांना ते अपूर्वच असतात. परंतु आईने काय केलं, मग एक शेळी आणली, तिला 2 पिल्लं झाली. समजा त्यावेळेस 8,000-9,000 ला शेळी भेटायची. तर ती किती 2 पिल्लं झाली तिला, तर ते पिल्लांची किंमत ₹8,000-10,000 मार्केटची झाली. परत मी 2 आणल्या, त्याच्यात 3 विकत घेतल्या. असं करून मी त्या असं नाही म्हणत की 2च्या 100 काय आहे. परंतु मग माझी ती आवड निर्माण झाली. जसं माझा म्हातारीचा पगार होईल, तसं मी 2, 3, 4 शेळ्या घेत गेलो. आणि अक्षरशः अशी कंडिशन झाली. त्यावेळेस मी 3,000-4,000 ला पिल्ले विकायचो. पण मी त्यावेळेस माझे फोटो जे सोशल मीडियावर अपलोड करायचो, हे कामकाज मी थांबवलं. मी जे शेळ्यांचं काम करतोय, ते काम मी सोशल मीडियावर समाजाला दाखवायला किंवा जगासमोर सादर करायचा प्रयत्न केला आणि त्यातून आज खूप प्रसिद्धी भेटली. जी गोष्ट मार्केटला कटिंग रेटला जाते, ती आज पाळल्या जाते आणि शिवाय ₹2 ची गोष्ट ₹4 ला विकली जाते आणि शिवाय पाळल्या जाते. हे सुद्धा पुण्य वाढलं आणि अशाच स्वरूपाने हा व्यवसाय वाढत गेला. याला खरं मूळ कारण जे आहे, ते माझं आई आणि वडील. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या स्टेजला तुम्ही काम करताय, पण तुम्ही तुमच्या आई-वडिलांना विसरत नाहीये. खूप कमी यंग जनरेशन असं आहे. मला विचारायला आवडेल, की आता जे आपलं पारंपरिक जे फार्मिंग आहे, डेफिनेटली तुम्ही तो डिफरन्स खूप सुंदर पद्धतीने समजून सांगितला. पण असं आता एक शेतकरी म्हणून मला ही शंका येऊ शकते ना सर, की आता मला सवय आहे, की माझं जे काही रेग्युलर शेळ्या आहेत, ते मी लाईफटाईम बघितल्या. मग त्यांचं संगोपन असेल, त्यांचा निवारा असेल, तर ह्या गोष्टी गोष्टी त्या कुठल्याही वातावरणात सूट होतात. तर मग तुम्ही जे टाइप जो तुम्ही देताय, बिटल शेळी जो तुम्ही देताय, याला काही स्पेशल ट्रीटमेंट लागते का? का त्या ह्या वातावरणात सूट होतात? जरूर ट्रीटमेंट 100% लागते. ज्यावेळेस आपण आपला प्रवास करतो, त्यावेळेस सुद्धा समजा 2-3 दिवसाचा प्रवास झाला, तर आपल्याला सुद्धा एक थकवा असतो अंगामध्ये. ज्यावेळेस आपण पूर्णपणे आराम करतो, त्यावेळेसच आपल्या अंगाचा थकवा निघून जातो. तसंच ती शेळी हं. 1800 ते 2000 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या फार्मला येते, म्हणजे चव्हाणगोट फार्मला. तर एवढा लांबचा प्रवास केल्यानंतर तिचे वातावरण वगैरे सगळं चेंजेस झालेलं असतं. तर त्यासाठी काही ट्रेसलेस किंवा व्हॅक्सिनेशन या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या कराव्या लागतात आणि त्या आम्ही करतो आणि मगच शेतकऱ्यांना माल पुरवतो. अच्छा, खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे आपल्याकडं डॉक्टर्स आहेत, जे की प्राण्यांवरती उपचार वगैरे करतात. द्यावं. मग ह्या शेळ्यांसाठी काही वेगळे उपचार वगैरे लागतात का? किंवा जर आपण त्यांचं काही रोग वगैरे जे असतात, बऱ्याच गोष्टी असतात, जे इझिली आपल्याला आयडेंटिफाय होत नाही. समजा आज मी एक नवीन व्यक्ती आहे, मी समजा 5 शेळ्या घेतल्या, तर मग त्यांचं संगोपन करताना असे कुठले आजार आहेत, की जे आपल्याला आयडेंटिफाय होतात किंवा त्यांच्यासाठी काही सुविधा उपलब्ध आहेत का तुमच्या साइडने? आता शेतकऱ्यांना बऱ्याचशा अशा आजार आहेत का जे माहिती नाहीत. कारण शेळी पालन करतात सर्व, पण आजाराची माहिती जास्त नाही. त्यासाठी आपण चांगलं करतो प्रशिक्षण 1 महिन्यातून 1 ते 2 वेळा ठेवतो. छोट्या-छोट्या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती व्हावं हं. आणि सर्दी, ताप जे व्हायरल इन्फेक्शन असतं वातावरण चेंज होतं, तर नॉर्मली अँटिबायोटिक वगैरे दिल्यानंतर ते क्लिअर होतात. परंतु आज एखाद्या स्त्रीला जर सर्दी वगैरे झाली, सांसर्गिक जे आजार आहेत, का जे इतरांमुळं
इतर शेळ्यांना एकामुळे इतर शेळ्यांना पसरू शकतात. समजा सर्दी, ती शेळी त्या कपात पाणी पिली किंवा त्या घमेल्यामध्ये पाणी पिली, तिच्यात बाकीच्या 4 शेळ्या पाणी पितात. हे असं काम झालं नाही पाहिजे. तर हे सरकारीच शेतकऱ्याचं लक्षात आलं पाहिजे. त्या शेळीला सेपरेट क्वारंटाईन केलं पाहिजे. तिची स्वच्छता केली पाहिजे. तिला काय होतंय त्याच्यावरती योग्य अशी ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. जी शेळी आजारी तिला प्रॉपर ट्रीटमेंट जर झाली, तर तिला 1-2 दिवसात क्लिअर होतो आणि त्या शेळी आपण आपल्या मिक्स ज्या आपल्या शेळ्या आहेत त्यामध्ये करू शकतो. परंतु आजारी असल्यानंतर तिला क्वारंटाईन साईटला करणं खूप गरजेचं. खूप चांगला मुद्दा सांगितला. जसं कोविडमध्ये ज्याला प्रॉब्लेम झालाय तो सेपरेट ठेवला जायचा. त्याच पद्धतीने आपल्याला त्या शेळीला सेपरेट ठेवावं लागेल. बरं, जसं माणसांचं असतं, तसंच जनावरांचं सुद्धा असतं. अच्छा. परंतु आपल्यासाठी खूप काही सेफ्टी आहेत, जनावरांसाठी एवढ्या नाही आहेत. परंतु आपल्याला जर प्रॉफिट हवा असेल, तर आपण सुद्धा त्यांना तेवढाच प्रायव्हसी किंवा तेवढीच सेफ्टी दिली गेली पाहिजे. अगदी करेक्ट. आणि मी जनरली बघितलंय कारण मी पण गाव गाव साइडमधूनच बिलॉन्ग करते. तर आता आजकाल खूप चांगले गोठे असतात किंवा गायांसाठी खाली मॅट वगैरे असतात. बरोबर. मग आता ह्या ज्या शेळ्या आहेत, तर त्यांच्यासाठी काही स्पेशल व्यवस्था लागते का आपले नॉर्मल जे आता समजा एखादा शेतकरी आहे, त्याचा नॉर्मल आपला गोठा आहे छपराचा, तर त्याच्यामध्ये ते होऊन जातं तिचं? तर मॅडम असं आहे, आता पहा तो आहे प्राणी आणि माणूस यामध्ये फरक आहे. आजकाल लोकं डबल मजली गोठा करतात, टिबल मजली गोठा करतात आणि त्यामध्ये खाली एकात पुढं कोंबडी ठेव, पुढं गोठी ठेव. परंतु कोंबडी आणि शेळी ह्या मिक्स करायचा विषय नाहीये. कारण कोंबडीची विष्ठा पडते, जवानीवर पडती, वर खाली त्याचा वास दुर्गंधी त्यामुळे त्या प्राण्याला त्याचं इन्फेक्शन होतं, बॅक्टेरिया तयार होतो. हे प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे. कारण सोशल मीडिया काही गोष्टी पाहायच्या जरूर असतात, पण काही गोष्टी प्रॅक्टिकल अनुभवायच्या सुद्धा असतात. आणि लोक काय करतात, आपल्या परिस्थितीनुसार काम करतात. म्हणजे आपल्याकडे समजा एखादा कोटी किंवा 50 लाख आहेत. तर तुम्ही 33 मजल्यावर शेळी ठेवणार का? नाही. तो नैसर्गिक नैसर्गिक प्राणी आहे. तुम्ही त्याला त्याच्या लेव्हलनी ठेवा. त्याला निसर्गात राहायला आवडतं, निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. तुमच्याकडे पैसे आहेत याचा अर्थ तुम्ही प्राण्याचं जीवन डायरेक्ट चेंज करू शकत नाही. नाही. म्हणजे थोडक्यात त्याला नॅचरल वातावरण दिलं पाहिजे. हां, त्याला देवाने बनवलेलं त्या परिस्थितीमध्येच त्याला ठेवा. तर तो प्राणी सुखी आणि हॅपी दिसेल तुम्हाला. अच्छा. तर सर आता तुम्ही जी माहिती दिली शेळ्यांबद्दल, त्याच्याबद्दल तर मला पूर्णपणे आयडिया आली. आता मला सांगा, की समजा आता मी असं बघितलंय खूप वेळा, की खूप ठिकाणी लोकं म्हणजे ऐकतात कुठून तरी जसं सोशल मीडियाबद्दल तुम्ही बोललात. तर ऐकतात खूप लोकं 4 इन्व्हेस्टर एकत्र येतात, गोट फार्मिंग सुरू करतात आणि बंदही पडतात. तर अशा स्टोरीत मग याच्यामागे काय कारणं असतात? आता तुम्ही हा सुद्धा मुद्दा खूप म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा खूप तुम्ही महत्त्वाचा मांडला. कारण अनसक्सेस ज्या म्हणजे सक्सेस झालेल्या नाही अशा स्टोरी कोणी दाखवत नाही. परंतु तुम्ही हा प्रश्न केला खूप महत्त्वाचा आहे. तर हा प्रश्न जो आहे यावरती मी तुम्हाला असं सांगेल, जे गोठे जे फार्म बंद पडतात, आवर्जून ते गोठे ज्याला फार्म करायचं त्यांनी व्हिजिट केले पाहिजे. का केले पाहिजे? एखादा तुम्ही सक्सेसफुलची स्टोरी पाहू नका, परंतु बंद पडलेला गोठा नक्की व्हिजिट करा. तो का बंद पडला? तो प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला काम करायचंय. तो बंद पडलाय, तर बंद पडल्यानंतर त्याची कारणं शोधा. त्यावरती काम करा. ती चूक तुमची झाली नाही पाहिजे. कारण तो बंद पडल्यामुळं त्याचं ते लॉस वगैरे त्याने ते भोगलंय. ती चुकी तुमची नाही झाली, तर तुम्हाला तेही लॉस होणार नाही. म्हणजे तुम्ही एक सक्सेसच्या स्टोरीकडे तुमची वाटचाल चालू करणार. तुम्ही अगदी करेक्ट मुद्दा मांडला. पण यामध्ये जनरली असं होतं ना, की म्हणजे आता समजा शेजारी आहे, तो काय म्हणतो, "बघ, बघ त्याच्या शेळ्या तर मरून गेल्या, मग तू कशाला करतो?" आपल्याकडं हा माइंडसेट आहे सर लोकांचा. बरोबर, बरोबर. बघ आता या माइंडसेटमधून बाहेर कसं यायचं? कारण आता समजा तरुण पिढी आहे. हं. प्रत्येकजण उठसूट शहराकडे येतंय जोकसाठी. आता गावाकडे राहून तुम्ही जर पर मंथ चांगले टर्नओव्हर करताय किंवा लोकांना प्रशिक्षण देताय, ही गोष्ट खूप चांगली आहे. कारण आपल्याला ना आपलं घर सोडावं लागतंय, ना जास्त हाय डिग्रीची गरज आहे. काहीच करायची गरज नाही आणि आपल्याला बाजारपेठ पण जवळ आहे. मग एवढा चांगला सुंदर व्यवसाय असताना आपण काय या गोष्टी करतोय? तर असं. तर एक मुद्दा एक सांगतो मी एकदम छान आणि प्रभावी 100% आपल्या क्लायंटला सगळ्यांना फायदा होईल असा. तर एक आय-टी असेल किंवा अजून कोणतेही क्षेत्र असतील नोकरी, तुम्ही काहीही समजा, कोणतीही नोकरी करा, शहरात येऊन काहीही करा. त्याची एक लाईफ असते. एक नवरा, एक बायको, एक फ्लॅट, एक काय, एक मुलगा, एक मुलगी याच्या व्यतिरिक्त त्याची लाईफ अजिबात नाही. तुम्हाला जर गोळ्या मिळाल्या आणि देशी पद्धतीने म्हणजे साधं आपल्या नॅचरल पद्धतीने जर जीवन जगायचं असेल, आई, वडील, बहीण, भाऊ आणि व्यवस्थित आपलं झोपडी का असेना, पण आपल्या आपल्या प्रॉपर आपल्या जागेमध्ये. तर एक जो आनंद असतो मॅडम, तो पैसे देऊन कधीच भेटत नाही. तर आपण हे सगळं कशासाठी करत असतो? आपल्याला पैसे का कमवतो आपण? आपल्याला सुखी ठेवायचं म्हणून कमवतो. बरोबर? सिटीमध्ये हे साध्य नाही होत. सिटीमध्ये त्याची आई आणि वडील गावाकडे असतात. बहीण-भाऊ गावाकडे असतात. सगळं काही गावाकडे असतं. तो त्याची फक्त बायको सुखी ठेवू शकतो. तिला 2 टाईम पिझ्झा घालू शकतो, 2 टाईम बर्गर घालू शकतो, गाडीवर फिरू शकतो. परंतु आपल्याला खेड्यामध्ये ह्या गोष्टी साध्य नाही होत. परंतु जे सुख आहे, ते खूप मिळतं.
कारण तुम्ही 2 पैसे कमवतात ते तुमच्या कुटुंबाला दिसतात. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे जे हसू असतं त्याच्यातून जो मिळणारा आनंद आहे, तो खूप वेगळा असतो. आता गावाकडे तुम्ही आमच्या आले, समजा गावाकडे आता सगळा हा व्हिडिओच्या मार्फत कळलंच. गावाकडे जरी आलं तर एक आपलं चव्हाणगडपंथीचे वेगळे ट्रेंड झाले. का एक खेड्यातला मुलगा विमानही 4 ते 5 वेळा एका महिन्यात प्रवास करतो. लाख ते 1.5 लाखाचे विमानाचे प्रवासाचे तिकीट एका महिन्याला होतात. तर मग याची कमाई किती असू शकते? अशा विविध प्रश्न म्हणजे माझ्या बरोबरीच्या मुलांना पडलेले असतात. पण ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी थोड्या दिवसातच देणार आहे. का कमाई काय असते? एक शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो? एक एक महिन्यात या तुमचा बाईक अपलोड झाल्याच्यानंतर का शेतकऱ्याचा मुलगा कोणत्या गाडीमध्ये फिरू शकतो? कसा राहू शकतो? किती पैसे कमावल्यानंतर माणूस किती चेंजेस होतो आणि आपल्या घरच्यां किंवा आपल्यांच्या सोबत जगण्यात जो आनंद आहे, हा सुद्धा मी आवर्जून याच्यामार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे ना, रिझल्ट आल्यावरती रिझल्ट दिसलेच पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता सर मला सांगा, तुम्ही 10 वर्षांपासून हा व्यवसाय करताय आणि आता इथून पुढे लोकं डेफिनेटली प्रेरित होणार. ते पण या गोष्टी करणार. प्रयत्न तर नक्कीच करणार. अशा कुठल्या गोष्टी की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये फेल्युअर आलं, त्या फेल्युअरमधून तुम्ही बेस्ट लर्निंग घेतलं? तर मॅडम मी पहिल्या पंजाबवरून शेळ्या आणायचो. पण कोणाच्या तरी म्हणजे कोणीतरी मध्यस्थी असायचं 10 घे, 20 घे, 30 घे, 50 घे. जसं जशी परिस्थिती माझी होती. कारण हे बोलण्याच्या व्यतिरिक्त याला पैसे लागतात. मी घ्यायचो 1चा 2, 2चा 3 असं झालं. परंतु एकदा मी 50चा एक लॉट आणला. बरं. 50 लॉट आणल्यानंतर कमीत कमी म्हणजे 30 ते 35 शेळ्या मेल्या होत्या. बापरे! प्रॉपर अनुभव नसताना ही केलेली हिंमत. तर काय व्हायचं एकदम तर मेल्या नाही. आज 1 मेली, उद्या 2 मेल्या, 3 मेल्या असं करून, करून मी मग माझे वडील यायचे. आपण म्हणायचं "अरे यांचं 50-60 वय आहे आता. याला कोणत्याच ओळी सहन करू शकत नाही, की आता माझं आपलं नुकसान होतंय आणि आपल्या हातोट्यामध्ये चाललाय. तर ही गोष्ट मी जर ओढी येणार असेल, एखादी शेळी थोडी मरायला लागली किंवा मरणार थोडं तिचं चरित्र तसं आहे, तर मी वडील यायचं म्हणून तिला साईडला ठेवायचं, झाकून ठेवायचं, त्यांना वाईट नाही वाटावं म्हणून. पण नुकसान म्हणतात तर खूप साऱ्या नुकसानीला मी तोंड दिलं. पण त्यावेळेस मी असं मोटिव्हेशन त्यामधून तयार केलं, की या व्यवसायामध्ये अजिबात डगमगायचं नाही. हिंमत करायची. मी हा व्यवसाय करताना एकदा सुद्धा ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलने प्रवास केला नाही. हां. माझ्या लाईफमध्ये मी फक्त आजपर्यंत आकाशात विमान पाहिलं होतं खालून. पण लाईफमध्ये अशी वेळ चालू आहे का मी माझ्याकडे कमीत कमी एवढे फ्लाइटचे तिकीट आता साचलेले आहेत. म्हणजे एका महिन्यामध्ये 4-4 जण 4 वेळा मी जातो फ्लाइटनी आणि 3 ते 4 जण जातो. म्हणजे कमीत कमी 40,000 ते 50,000 त्याचा खर्च असतो. म्हणजे एवढं सगळं ह्या व्यवसायामुळे साध्य झालं. परंतु व्यवसाय करताना नफे आणि तोटे या 2 बाजू असतात. प्रत्येक वेळी तोटा होतोच असं नाही आणि नफा होतोच असं नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही डुबताय, त्यावेळेस तुमची त्याच व्यवसायामध्ये उठण्याची ताकद हवी. त्याच जोमाने तुमची व्यवसाय करण्याची जिद्द हवी. तो व्यवसाय बुडतो यासाठी, की तुम्ही उठताय की नाही हे पाहण्यासाठी तो व्यवसाय डुबलेला असतो. अगदी करेक्ट. खूप चांगलं तुम्ही मोटिव्हेशन दिलंत सगळ्यांना आणि हा जो अनुभव आहे डेफिनेटली सगळ्यांना लक्षात येऊनच जाईल, की जर शेळ्या आणल्यात तर त्याच्यामध्ये फेल्युअर पण येतं आणि ती मानसिकता डेफिनेटली लोकांची पण डेव्हलप होईल. आता यानंतर मला महत्त्वाच्या मुद्द्यावर यायचं आणि तो असा आहे, की आता फॉर एक्झाम्पल आपण जर असा विचार केला, की ठीक आहे, आपल्याला ह्या क्षेत्रात उतरायचंय. तर मग सर तुम्ही ही जी गोट फार्मिंग आहे याचं ट्रेनिंग प्रोव्हाईड करता का? आपण काय करतो आता बघा, पाण्यात तर उडी आपल्याला पोहायला येत नसेल तर आपण पोहायला येत असेल तर आपण पाण्यात उडी मारतो. बरोबर. येत असेल तर मारतो. नसेल येत तर आपण समुद्रामध्ये उडी टाकू शकतो का? नाही. नाही. मग शेळीपालन ही तसाच मुद्दा आहे. जर तुम्हाला प्रशिक्षण घेतलं, तर त्यातले जे छोटे-छोटे मुद्दे ते तुम्हाला कळतात. त्यावरती आजार, उपचार, पिलांचं संगोपन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये समजतात. म्हणजेच काय, का तुम्ही परिपक्व आधी झाले आहात. डायरेक्टली पाण्यात उडी टाकली तर तुम्ही पोहता येणार नाही, तुम्ही बुडणार आहे. तसंच आहे हे पण. तुम्ही डायरेक्टली 100 शाळा घेतलं तर तुम्ही पण बुडणार आहे. तुम्ही छोटे-छोटे बारकावे शोधा, त्यावर काम करा. तर 100% तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आता जर आपण उत्पन्नाकडे आलो, हं. तर एक शेळी साधारण एखाद्या व्यक्तीने विकत घेतल्यावरती तिचं साधारण किती उत्पन्न असतं? आता मी एकदम एका शेळीचं समजून सांगतो. म्हणजे सगळ्या क्लायंटचा आपल्या तो मुद्दा समजेल. एक आपण गावरान शेळी घेतली साधारण, तर तिला 2 पिल्लं जर झाली, तर आज 3 महिने सांभाळल्यानंतर ते पिल्लं 7,000-6,000 जातात. समजून ₹14,000 एका शेळीचं 6 महिने उत्पन्न होतं. शेळीचा व्यायचा काळ 5 महिन्याचा असतो. शेळी 14 महिन्यामध्ये 2 वेळा येते. तिला 4 पिल्लं झाली तर 7 चोक 28 असे 14 महिन्यामध्ये 28,000 ते 30,000 आपल्याला मिळतं. बरं. ती शेळी 14,000 ते 15,000 आपल्याला मार्केटला भेटते. चांगल्या प्रतीची. आणि तेच काम तुम्ही जर बिटलमध्ये केलं, म्हणजे संकरित ब्रीडमध्ये केलं, चांगल्या देखण्या स्वरूपाचे, वजन वाढ, आकर्षक अशा ब्रीडमध्ये केलं, तर ती शेळी 20,000 ते 25,000 याच्यामध्ये भेटते. परंतु तिचे जे ब्रीडर आहेत, ते ब्रीडिंगसाठी विकले जातात. ना कटिंगला विकले जातात, ना इकडे-तिकडे विकले जातात.
ते ब्रीडिंगसाठी विकले जातात. त्याची एका ब्रीडरची 12 महिन्याची किंमत ₹30,000 होती. त्याचे 3 महिन्याचं पिल्लू तुमचं 12,000 ते ₹13,000 विकलं जातं. आणि समान गोट फार्मवरचे असे बरेचसे लोकं आहेत का ज्यांचा माल विक्रीसाठी विकला गेलेला नाहीये बकरी ईदला वगैरे. ते फार्मवर आणून सोडतात आणि मी त्यांना एका दिवसामध्ये तो माल विकून दिलेला आहे. असं माझ्या पेजला सुद्धा ते प्रूफ आहे. अच्छा, ग्रेट. म्हणजे तुम्ही लोकांना त्या रिसेलसाठी हेल्प करता. मी खूप म्हणजे समजा मी तुम्हाला आज 100 शेळ्या दिल्या, एखाद्या क्लायंटला दिल्या. सर मला मार्केट अवेलेबल नाही झालं. विक्री कुठे आहे मला माहीत नाही. अडाणी पैसे लावलेत, अडाणी माहीत नाही किंवा सर मला शिकवा अजून काय. तर मी सांगतो त्याला, "तू माल घे, तयार कर. पिल्लं विकायला प्रकाश चव्हाण बसलाय. सांगतो स्टोरी टाका, मेन्शन करा." किंवा माझ्याकडे 1000 ग्रुप आहेत, ज्याला 500, 1000 सदस्य आहेत. म्हणजे वैयक्तिक पर्सनल. मी एक दिवस जरी ते ॲड लावली, तर लाखो लोकांपर्यंत जाते. लाखो लोकांमधून तुम्ही जर 10 कस्टमर पकडले नाही किंवा धरले नाही, तर तुम्ही एकतर त्या व्यवसायाला व्यवसाय योग्य नाहीयेत असं समजावं लागेल. आणि जर तुम्ही धरले किंवा एका दिवसात 100 कॉल आहे, तुम्हाला 1 कॉल नाही अटेंड करता आला, तर तुम्ही थोडक्यात त्या व्यवसायाला योग्य नाही असं जातं. अगदी खरं. खूप चांगली गोष्ट आहे. कारण बऱ्याच लोकांना मेहनत घेणं माहिती असतं, पण सेल्स येत नाही आणि सेम प्रॉब्लेम कृषीमध्ये पण होतो. म्हणजे लोकांना मेहनत करून ते पिकवायचं माहिती असतं. तर आता एवढं चांगल्या पद्धतीने जर आपण करतो, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती? आता तुम्ही मला प्राईस सांगितली. त्याच्यानंतर त्याला सेल करण्याची पण प्राईस सांगितली. तर आता एखाद्या शेळीला किती? आता समजा तुम्ही म्हणता, की त्याचं वेट जास्त होतं. मग ह्या शेळीला जास्त खायला लागतं का? असं तर काही नाही. शेळी कोणती असो वजनाच्या 10% चारा खाते. बरं. जर समजा 50-70 किलोची तर जास्त खायला लागणारच तिला. परंतु खाद्याची कॉस्ट एवढी मोठी नसतीच. प्रत्येक शेतकरी त्याला शेती असती. त्याच्या बांधाला गवत उगवतं, त्याला डोंगर असतात किंवा मका, कडवळ, घास, दसरा, हे सगळं चालतं. शेतकऱ्यासाठी या नवीन गोष्टी नाहीयेत. परंतु शेतकऱ्यासाठी जर आज प्रॉब्लेमचा प्रश्न असेल, तर शेतकरी पिकवतो, पण विकायच्या टायमाला त्याला प्रॉब्लेम येतो. बिचारा मेहनत खूप करतो. कारण शेतकऱ्याचे हेच हाल आहेत. कारण शेतकऱ्याच्या जीवावर आज सगळे व्यापारी लोक राज्य करतात. पण राबणारा माझा शेतकरी राजा आजही सरस आहे. आजही म्हणजे तो उभारी नाही. समजा एखादी मेथीची गड्डी जर त्यांनी उपटली, त्यांनी त्याची शेतात तयार केली, तर ती ₹5 त्याच्याकडून घेतात पुढचा. पण ज्या महाग व्यापारी निघतात, ती ₹20 ते ₹30 विकतात. त्यासाठी माझा पूर्णपणे शेतकऱ्याचं कुटुंब हादरलेलं असतं. त्याची मुलं, त्याची बाळं अक्षरशः पावसामध्ये छत्री घेऊन ते काम करतात. आणि त्याचा जो योग्य मोबदला आहे, तो कोणाला भेटतो? व्यापाऱ्याला भेटतो, शेतकऱ्याला भेटत नाही. त्यामुळे मला आज शेतकरी राजा जगाचा पोशिंदा मानला जातो. पण तो स्वतः वंचित आहे त्याच्या तो आता तर म्हणून तर मी आवर्जून सांगतो, का माझ्या शेतकऱ्याच्या राजांनी, माझ्या शेतकऱ्याच्या पोरांनी आवर्जून सोशल मीडियावर काम केलं पाहिजे. काम करताना डगमगलं नाही पाहिजे. आपण नको त्या गोष्टी वारंवार चर्चा करतो. नको त्या गोष्टीमध्ये लाख वेळा नाही सांगितलं तरी आपण डोकं लावतो. पण ज्या गोष्टी फायद्याच्या आहेत, ज्या गोष्टींमधून आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचा फायदा होईल, अशा गोष्टी आपण वारंवार केल्या पाहिजे. आयुष्यामध्ये संगती खूप महत्त्वाची आहे त्यासाठी. 4 पिणारे पकडले तर 5वा पिणारा आपला नंबर लागतो. 4 वाईट असेल तर 5वा वाईट आपलाच असतो. म्हणजे त्यामध्ये तुम्ही संगत तुमची कशी? माणसं म्हणतो संगत चांगली असते. जुनी लोकं जे बोलतात, एक वेळेस पंगत चुकली तर चालेल. कारण त्यामध्ये आपल्याला जेवणाची चव बदललेली मिळेल. परत संगत जर चुकली, तर 100% पूर्ण आयुष्याची वाट लागते. त्यामुळे तुम्ही पंक्तीला नेहमी चुकीचे बसले तरी चालेल, नो प्रॉब्लेम. परंतु संगतची, नेहमी चांगल्या मित्रांची, नेहमी चांगले सल्ले देणाऱ्याची आणि नवीन-नवीन व्यावसायिक चर्चा करणाऱ्याची असावी. कारण माझे सुद्धा खूप मित्र होते मॅडम, पहिले खूप. ज्यावेळेस मी पण वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वापरल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईलमध्ये राहिलो, सगळं केलं. पण ज्यावेळेस मी व्यवसायामध्ये शेळीपालनामध्ये उतरलो, त्यावेळेस मला माझा जो व्यवसाय आहे, जो बिझनेस आहे, त्याच रिलेटेड राहावं लागलं. कारण माझ्या फार्मवर येणारे शेतकरी, त्यांच्याशी उद्धट बोलणं, त्यांची जी हे मला कधी जमलं नाही किंवा बोलून चालत पण नाही. आणि त्यांचा आदर करावा लागतो. कारण येणारा जो ग्राहक आहे, हा माझा शेतकरी राजा असतो आणि तो माझा ग्राहक हा माझा देव आणि माझा राजा आहे. आणि वारंवार मी शेतकऱ्यांच्या मुलांना सांगत असतो, का तुम्ही काम करा, माझ्याकडे या, फ्री सल्ले घ्या, शिका, ह्या गोष्टी सांगतो. आणि संगत तर काही म्हणजे काही काळापूर्वी मी पण असा एवढा मोठा नाही का अख्ख्या जगाला सल्ला देईन. परंतु संगत प्रत्येकाची चुकते, त्यात माझी पण चुकली. परंतु आपल्याला एक कळलं पाहिजे, आपण आता डुबतच चाललोय. तर आपण काही गोष्टी आपल्याला माहिती आहे या रस्त्याला खड्डे जास्त आहेत. तर त्या रस्त्यावरून गाडी आपण चालवली तर आपट-धोपट होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही रस्ता चेंज करा. जीवनाचे सगळे मार्ग तुम्हाला स्वच्छ आणि चांगले दिसतील. आपल्यापेक्षा म्हणजे आपले जे गुण आहेत, त्यापेक्षा चांगल्या माणसांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा आणि आज मी तोच करतोय. चांगली माणसं म्हणजे नेमके कोच. कारण की आता समजा नॉर्मल आपण एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं उदाहरण घेतलं. त्याचं एक 4-5 मित्रांचं सर्कल असतं आणि मग संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तिथं शाळेच्या चव्हाट्यावर मुलं जमतात. त्यासाठी घरचे पण हां, ठीक आहे थोडा बसला मग काय बिघडलं दिवसभर काम केलं. ही संगत चांगली का वाईट? आता बघा,
शाळेत आता ते एक वय आहे. 10वी, 12वी, 13वी, 14वी काय असेल ते एक वय आहे. त्यामध्ये तुम्ही किती पण सांगितलं त्यावेळेस मला पण माझ्या आई-वडिलांनी जे सांगितलं त्यावेळेस मी पण ते ऐकण्याची कंडिशन नसती. हं. परंतु आता तो काळ थोडासा वेगळा होता. त्यावेळेस आपण पोत्याची पिशवी घेऊन शाळेत जात होतो. आता नाही. आता मला शाळेत जायला तर 1000 ची बॅग लागते. मग आता काळानुसार आपल्याला अपडेट होणं गरजेचं आहे. संगत असावी, पण त्यात चर्चा चांगली असावी. व्यावसायिक चर्चा असावी. समजा संगत असावी. कॉल आपल्याला जर एखादा आला, "तर तू ये. चल मी दारूची बाटली आणली आज आपण बसू, जेवण करू." असे कॉल नकोत आपल्याला. आपल्याला सकारात्मक कॉल हवेत. "ये, आपण कुठं देवाला जाऊ किंवा व्यावसायिक चर्चा करायची. काहीतरी बिझनेस घेऊ, एखादा प्लॉट घेऊ, एखादा प्लॅन घेऊ." अशी चर्चा हवी. बिझनेस आजच्या डेटला बिझनेस रिलेटेड कॉल हवे. बिझनेस रिलेटेड मित्र हवे. त्यातून तुम्ही घडता. तुम्ही संगतीत जर कच्चे राहिले, तर घडतच नाही. आणि संगतीत पक्के राहिले. समजा आज तुमच्या स्टुडिओमध्ये आलो, तर आज काहीतरी मला ते शिकायला भेटतं. त्यामध्ये राहणीमान असेल, कसं बोलणं असेल, आपण शहरामध्ये आल्यानंतर कसं राहिलं पाहिजे किंवा आपला संवाद कसा असतो, ह्या सुद्धा गोष्टी प्रत्येक वेळी काहीतरी शिकायला मिळतं. आयुष्य एवढं मोठं आहे. आता शिकायला सुद्धा खूप काही आहे. पण ते शिकण्याची इच्छा पाहिजे. ते काही गोष्टी स्वतःवर डिपेंड आहेत. तुम्ही ठरवू शकता तुमची लाईफ तुम्हाला जर स्टँडर्ड जगायची असेल, तर शिकणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला खेड्यापाड्यातलीच गावठीच लाईफ जगायची. तुम्हाला प्रगती नकोय. रोजचं ₹200-300 रोजाने कामाला जायचंय. ₹200 घरात खायला आणायचं, ₹100 दारू प्यायची. तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही आणि कधीच पण असं 60 लाखाच्या गाडी करायचं स्वप्न पाहू शकत नाही. नाही. खूप चांगला सल्ला दिला. सर, मी लेटेस्टमध्ये किंवा जुन्या काळापासून हे बघितलंय, की रॉयल एन्फील्ड असावी एखाद्या चांगल्या व्यक्तीकडं किंवा फॉर्च्युनर असावी एखाद्या पॉलिटिशियनकडं. पण मग तुम्ही पण मी ऐकलंय कुठून तरी तुम्ही पण फॉर्च्युनर बुक केली सर. हां. सो मग काय सांगाल? सर मॅम सॉरी मॅम मी गाडी यासाठी बुक केली का शेळीपालन व्यवसाय बरेचसे लोकं किंवा बरेचसे क्लायंट हलका समजतात. शेळीपालन करणं हलकं वाटतं. परंतु आज बदाम आणि काजूचा रेट आहे ₹800 ते ₹900 किलो. मटणाचा रेट आहे ₹800 ते ₹1000 किलो. म्हणजे बदाम काजूपेक्षा कमी नाहीये. लक्षात ठेवा. पण व्यवसाय समजायला हलका वाटतो. आज आज 1-2 महिन्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा ₹60 लाख ची फॉर्च्युनर होती. कशाच्या जीवावरती? या शेळीपालनाच्या व्यवसायाच्या जीवावर. माझी सुद्धा स्वप्न आहेत, की आई-वडील, बहीण, भाऊ, बायको, मुलं सगळे या 50-60 लाखाच्या गाडीमध्ये फिरवायचे आणि आवर्जून हे प्रेरणा द्यायची तरुण मुलांना, का ही गाडी तुम्हाला दाखवण्यासाठी नाही, का ह्या व्यवसायामधून निघाली आलेली आहे. हा व्यवसाय एवढा हलका नाहीये का जेवढा तुम्ही समजताय. हे दाखवण्यासाठी गाडी मी माझ्या सुखासाठी घेतोय. परंतु एक प्रेरणा देण्यासाठी ही गाडी मी समाजाला दाखवण्यासाठी आवर्जून शेळीपालनाच्या पुढं सादर करणार. खूप चांगली गोष्ट आहे. बघा आता एखादी कार घ्यायची असेल तर ऑब्व्हियसली त्याचा त्या व्यक्तीचं इन्कमही तेवढं लागतं. बरोबर. खूप चांगल्या स्पीडने तुम्ही करताय आणि ही जी गोष्ट तुम्ही मांडली, की गावाकडे आहे म्हणजे दर्जा लोकं तुम्ही देतात. कुठल्याही गोष्टीला आता कुक्कुटपालन असेल, कुठलाही व्यवसाय असेल. पण आज व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या लोकांपर्यंत पोहोचताय. ट्रेनिंग असेल किंवा किती छोट्या-छोट्या गोष्टी आज डिस्कस झाल्यात. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी आपण एक नाही का रिसर्च केलेलं आहे पूर्ण. नॉर्मल गोष्ट नाही ही, की ज्याच्यामध्ये आपण एवढं रिसर्च करून अप-डाऊन्स झेलून ज्यावेळेस आपण हे सगळे शिखरावर पोहोचतोय आणि हे सगळं पोहोचत असताना सुद्धा जर तुम्ही तुमचे आई-वडील, फॅमिली म्हणजे तुमच्या प्रत्येक चर्चेत, बोलण्यात ते येतंय म्हणजे खरंच असं पाहिजे. तर तुम्ही मला हे सांगाल का सर, की आता बऱ्याच वेळा असं वाटतं लोकांना, की उद्योजक बनायचं, बिझनेस करायचा म्हणजे ऑल टाईम बिझी. बिझनेस म्हणजे बिझीनेस. तर तुम्ही खरंच किती वेळ देता फॅमिलीला किंवा ते खरंच शक्य होतं का व्यवसाय करताना? बिझनेस आणि बिझी हा शब्द तुम्ही खूप लाखमोलाचा वापरला आणि हा खराच आहे. असं होतं जर मी फार्मवरती सकाळी 6:00ला गेलो एकदा नियोजन पाहिलं, तर डबाच येतो डायरेक्ट फार्मवरती माझा 11-12 वाजता खायला आणि मी संध्याकाळी दिवसभर कस्टमर तेवढाच होता. अच्छा. दिवसभर आणि संध्याकाळी कधी-कधी 11-12 वाजता रात्री कुठं लांबचे आले तर मुक्कामी येतात. अक्षरशः 10 ते 11 वाजता घरी जायला. म्हणजे वेळ द्यायला लावतो. एक एक स्टेज आहे मॅम. त्यावेळेस लोकांना ओनरच हवा आहे, प्रॉपर मालकच हवा आहे. त्याच्याशीच चर्चा करायची. तुम्ही मीच फेस करायचं. त्यांनीच बोललं पाहिजे. त्यात तुम्ही विश्वास देता. आणि लोकांना चव्हाण गोट फार्मावर आल्यानंतर मी जी शेळी देतो त्याबद्दल तिथं देतोच. पण त्यात जे प्रेम देतो ते लोकांना हवंय. आता कालच एक पुण्याचे क्लायंट आले होते. पुण्यामधून आले होते. त्यांनी ॲक्चुअली 3 पार्टनरनी हडपसरचे आहेत ते पण. 3 पार्टनरनी मिळून 3 पोल्ट्र्या एकत्र केल्याच्या 1 एकरमध्ये आणि शेळीपालनाचं 100चं नियोजन केलं. अक्षरशः आणि खूप छान वाटलं मला त्यांना भेटून पण. त्यांनी प्लॅन सांगितला 100ची बुकिंग यावेळी त्यांची राहील मग 100 शेळ्यांची. हां. कालचं चांगली गोष्ट आहे. अभिनंदन सर. म्हणजे रे ह्या गोष्टी होतात आहे. म्हणजे बघा आपण गावाकडच्या गोष्टी करतोय, पण शहरातली लोकं पण भरपूर जागरूक आहेत.
आणि खरं तर सर तुमच्याकडे बघून खूप लोकांना प्रेरणा नक्कीच मिळते. ही खूप बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट जसं तुम्ही मला म्हटलात, की सकाळी तुम्ही आय थिंक 9:00ला जाताय बरोबर का 8:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता घरी येताय. बघण्यासारखी गोष्ट आहे. आपण जर आज फॉर्च्युनर बघतोय, तर मेहनतही बघा सरांची कारण ती खूप गरजेची गोष्ट आहे. प्रत्येकाला दुसऱ्यांचा पैसा दिसतो आणि मेहनत दिसत नाही. पण मेहनत बघणं गरजेचं आहे कारण आपल्याला जर आपल्या आयुष्याचं 35ला 35ला जर आपल्या घरच्यांना आपल्यासोबत खुश ठेवायचंय आणि लक्झरी घ्यायची आहे, तो कम्फर्ट किंवा आपण ज्याला कन्व्हिनियन्स म्हणतो, हं. की जो आता एखादा आय-टी इंजिनिअर सुद्धा घेऊ शकत नाही अशा गोष्टी. बरोबर. तर त्यासाठी 10 वर्षांची मेहनत आहे. म्हणजे तुम्ही पण तुमच्या आयुष्यातले 10 वर्ष लावलेत, हं. की जे एक छोटी-मोठी नोकरी करून मिळू शकत होते पहिले 2-4 वर्ष, की चला 15,000-20,000चा जॉब मुलाला कोणी पण देतं. पण त्यावरती अवलंबून न राहता हा जो प्रयत्न केला यासाठी सलाम माझ्या साइडने. तर सर आता मला हे विचारायला आवडेल, की आता बेसिकली तुम्ही एवढ्या वर्ष एवढी मेहनत केली, हं, आता प्लेनने फिरताय खूप चांगली गोष्ट आहे. हं, पण मग फॉर्च्युनरच का? म्हणजे ती गाडी का? हं. एक फॉर्च्युनर एक अशी गाडी आहे मॅम, हं. का तो फक्त व्यावसायिकच घेऊ शकतो आणि ती गाडी म्हणजे नोकरीवाल्यांच्या स्वप्नातही न येणारी गाडी आहे. कारण नोकरीवाल्यांचं स्वप्न 50 लाख ते 60 लाखाचा एखादा फ्लॅट घेणं आणि तोच मुरूपर्यंत नील करणं. ती झाली एक बिझनेसमॅनची, ती नोकरीवाल्याची लाईफ. नाही. ती एक नोकरीवाल्याची लाईफ झाली. आय-टी इंजिनिअरिंग काय असेल डॉक्टर वगैरे त्यांची ती लाईफ झाली. हं. परंतु बिझनेस एक अशी गोष्ट आहे, त्याची स्वप्न सगळी मोठी असतात. मला वाटतं मला माझं कुटुंब पूर्णपणे लक्झरी ठेवायचं. त्यामागे मी पूर्णपणे माझे 24 तास पणाला लावणार, पण माझं कुटुंब लक्झरी ठेवणं हे माझं सगळ्यात मोठं टार्गेट आहे. कारण आज खेड्यागावामध्ये शेतकऱ्याला कमी समजलं जातं. शेतकऱ्याला कमी का समजलं जातं आणि तो कसा मोठा असू शकतो, हे मला सिद्ध करायचं आहे फक्त 2 महिन्यामध्ये. आणि हे माझ्या आसपास तालुक्यामध्ये झालेलंच आहे सगळीकडं. का आपलं महाराष्ट्र बघण्यात जगभरात नाव आहे चव्हाण गोट पंपचं. एकमेव असा प्रकाश चव्हाण एकच व्यक्ती आहे, का जो विमानाने 4 वेळा प्रवासच करतो. आणि आलं म्हणजे थोडक्यात खाली पण 60,00,000च्या गाडीत फिरवायचं आणि ती गाडी सोडल्यानंतर परत बी विमानाने फिरायचं. असा प्रवास ठेवायचा. एवढी स्टँडर्ड आणि एवढी लक्झरी लाईफ जगायची. पण व्यवसायामध्ये तडजोड करायची नाही. आणि तरुण वर्ग घडवण्याकडे खूप भरमसाठ लक्ष द्यायचे. बस एवढंच टार्गेट आहे आता. खूप चांगली गोष्ट आहे सर. म्हणजे बेसिकली आपण अर्निंग डेफिनेटली करतोय. पण बऱ्याच लोकांना सवय असते, की नाही का, म्हणजे सोनं घालून फिरायची. ती भरपूर दिसतात हे बोलून. म्हणजे स्वतःला लक्झरियस लाईफ जगतात. पण आज जर तुम्ही घरच्यांसाठी किंवा जे आदर्श ठेवताय समाजासमोर, तर ह्याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करताय, हे इन्स्पिरेशन खरंच खूप मोठं आहे. तर मॅडम सोनं नाणं कसं आहे माहिती आहे का? ही स्वतःची वैयक्तिक प्रसिद्धी आहे. सोनं तर मी पण अर्धा किलो घालू शकतो. चेन घालायचं मला फार अवघड नाही. मी जर 7,00,000ची गाडी घेऊ शकतो. तर सोनं बी काय 1,00,000 ₹1,00,00,000 किलोच असेल याच्यावर काय असणार आहे? 7,00,000ची गाडी मी फिरायलाच घेतोय. तर मी पण अर्धा किलोची चेन घालू शकतो. ग्रॅममध्ये, तोळ्यामध्ये बोललं तर मला सोबत नाही कारण आपण बिझनेसमॅन माणूस आहे. परंतु मोठेपणा अ, मेवढापणा मिरवणं आणि तरुणांना भुरळ घालणं हे थोडं अयोग्य आहे. कारण काय होतं, आपण जे लोकांना दाखवतोय त्यामध्ये लोकं फसली जातात. हे जाळं पसरवायचं नाहीये. जाळं व्यावसायिक पसरवायचं. तुम्ही सिंपल राहा, साधं राहा. आता तर मोठे-मोठे उद्योजक आहेत टाटासारखे. ते पण फिरतात वगैरे. फिरताना काय असं प्रत्येक 10-10 कोटीच्या गाडीत फिरत नाही. साधं सिंपल राहणं. आपण पण काही लोकांचे आदर्श आपल्या समोर ठेवायचे आणि काम करायचं. तुम्ही 1 किलो, अर्धा किलो सोनं घातलं किंवा 4 चेनी घातल्या म्हणजे याचं काय होतं, तो फसतात हो, बाकी काही नाही. तर तरुण हे बघतात आणि तो ट्रेंड होतो. एखाद्याची जर ती ऐपत नसेल तर एखादा चोरी करतो, एखादा डाकूपणा करतो, भांडण करतो. कारण त्याला तसं राहण्याचं स्वप्न असतं. पण ते व्यावसायिकपणात बघा व्यवसाय करण्यासाठी तो सक्षम नसतो. म्हणून काहीतरी वाकडे-तिकडे चाळे करतो. याच्यामुळं काय होतं जेल भरो असं काम होतं. म्हणजे चुकीचं काम केल्यानंतर त्याला पोलीस सजा देतात, तो जेलला जातो. परंतु आपण सांगताना लोकांशी संवाद साधायचा, व्यावसायिक दृष्टीने बोलायचं आणि तरुण घडवायचे. हा माझा प्रयत्न आहे. म्हणून मी मोठेपणा करत अजिबात नाही. खूप चांगला संदेश दिला. कारण की ही गरज आहे ॲक्चुअली तरुण पिढीची. लोकांना जे दिसतं लोकं तसंच करतात आणि ज्या पद्धतीने सोशल मीडिया स्प्रेड होतोय, तर त्या पद्धतीने लोकांना फक्त ते दिसतं, की ते कसं आलंय किंवा त्याच्यासाठी किती मेहनत घेतली आहे, हे दिसत नाही लोकांना. तर खूप चांगला संदेश दिला आणि सर तुमचे काय प्लॅन्स आहेत? म्हणजे आता 10 वर्षापर्यंत तुम्ही मेहनत घेतली, आता फॉर्च्युनर घेतली. पुढच्या 5 वर्षात तुमचे काय बिझनेस प्लॅन्स आहेत? पुढच्या वर्षामध्ये मी आता शेळी पालनामध्ये कामकाज करतोय. तर 5 वर्षामध्ये मी शेळीच्या दुधावर काहीतरी शोध लावणार. तसं मी पाहिलंय का शेळीच्या दुधापासून साबण वगैरे बनवतात. म्हणजे थोडक्यात जे तुम्ही दूध ₹30 विकतात, तो साबण ₹100 विक्री होतो. तर मी त्याच्यावर काय करणार, सिटीमध्ये आता मी जी लेंडी करते, शेळींची जी लेंडी असते, तर सिटीमध्ये जे बाल्कनीमध्ये गार्डन असतात छोटे-छोटे, ज्या महिलांना छोटी-छोटी झाडाच्या वगैरेवर असते. तर मी काय करतो, जे गार्डन वगैरे आहे,
त्यांना लेणीचा भुगा करून व्यवस्थित तो पुरवायचं काम माझे काही लोक आहेत ते करतात. म्हणजे ते ₹100 किलोने मी सिटीमध्ये पुरवतो आता. अच्छा. म्हणजे हे मला आवर्जून सांगावसं वाटलं, का तुम्ही सोशल मीडियावर काम करा 2 मार्गाने. काम करताना लोकांना क्वांटिटी न देता क्वालिटी देण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस तुम्ही मार्केटला 100% टिकणार. शेळीच्या दुधावर, शेळीच्या लेंडी खतावर काम करायचंय. भविष्यामध्ये अजून काही जो मला म्हणजे काही जे प्लॅन आहेत, बकरीचा काही असेल, मी कटिंगला मॅम माझा एक रूल आहे. मी एखादा जनावर जर माझं लॉस झालं, तर मरून देतो फार मोठे, परंतु कटिंगला देत नाही. त्यामुळं परमेश्वराच्या पुण्याने आणि साईबाबाच्या चरणाच्या पदस्पर्शाने माझा व्यवसाय एवढा सुपर चाललाय, काही विचारू नका. कारण त्याच्या मानावर सुरी न उतरता तो पाळायला पाहिजे आणि मला माझ्या कुटुंबाला याचा एक चांगला दुवा लागतो आणि आनंद पण खूप वाटतो. राइट. म्हणजे एवढं सगळं करून पण त्याला तुमच्या हातून काही पाप नाही घडत आहे. माझ्या हातून घडत नाही. त्याचा वर्म, त्याचं जे काही असेल ते पुढं आहे. परंतु मी तुम्ही एकदा म्हणले मला मला आज जत्रेला किंवा यात्रेला बोकड लागतोय. तर मी सरळ 2 शब्दात सांगतो मला द्यायचा नाही. नाहीये. विषय संपला. का? कसा? कशासाठी? अजिबात त्याच्यावर प्रश्न नाही. म्हणजे ते काम आपल्याला करायचंच नाही. आपल्याला बिन फोकस शेणं, त्याचं प्रोडक्शन, त्याच्यामधून येणारे उत्पादनं, त्याच्यानंतर त्याचं ट्रेनिंग आणि त्याच्यामधून लोकांना सर्व्हिस. हे आपलं मेन बिझनेस आहे. आणि बघा, आपण काम करतो. मी काम करत असताना मला पण काही दिवस लोकं हसत होते. Instaवर काय बोलतो? काय वागतो? आता तुला पटतं का? वगैरे. सिरियसली? सिरियसली ज्यावेळेस आता मी काही रील टाकायचो व्यावसायिक रिलेटेड, माझेच ते मित्र होते. तुला पटतं का? असं का बोलतो? तसं का बोलतो? बरं नाही वाटत ते. कोणी सोबत नाही. परंतु असे मित्र मी सोडून दिले. कारण असे मित्र माझे होते, ज्यांना मला वाईट काळच आवडत होता. ते मी माझ्या चांगल्या काळामध्ये सोबती ठेवले नाही. आता तुम्हाला म्हणजे आता मी जे बोलतो, जो शब्द बोलतो त्याचं सोनं होतं. हं. करेक्ट. आजची रीत अशी झालेली, का जे शब्द बोलत त्याचं सोनं होतं. परंतु आज ते लोकं मला म्हणतात, आजही हसतात. परंतु हे त्यांना माहीत नाही का, जर 100 लोकांनी येऊन एका टाईमाला माझ्याकडे ट्रेनिंग घेतली, तर मी एका दिवसात ₹1,50,000 कमवतो. आणि माझ्या गोठ्यावर कमीत कमी 10 वर्कर आहेत आज कामाला. मग त्यांच्या ही गोष्ट विचार आपल्याकडे त्यांना ना मी ते सांगत, ना त्याचं स्पष्टीकरण देत. पण मी माझ्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला हे उत्तर कामातून देणार आहे. एक लक्झरी लाईफ चालू आणि सुरू करून उत्तर देणार आहे. एक बेस्ट प्रीमिस हा सक्सेसच असतो सर, जे तुम्ही आज प्रूव्ह केलं. एक खूप चांगली गोष्ट आहे. आता सर हे तर झाली चर्चा आपली शेळी पालनाबद्दल. सगळे जात त्याचे रिझल्ट झाले सगळं झालं. आता शेळी पालनामध्ये आता बायका तर डेफिनेटली त्या घरी असतात ते शेतकरी वर्ग आहे तुकांना. पण आता मला सांगा एखादा ग्रॅज्युएट आहे. त्याला लाज वाटेल ना म्हणजे कारण तो हरी त्याच्या मनातून इच्छा आहे की बाबा सरांनी आज एवढं कमवलं मी पण कमवतो. पण त्याला समाज आहे ना, हे म्हणणार आहे की हा कमी दर्जाचा व्यवसाय. मग अशा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल किंवा त्याला तुम्ही कसं सांगाल? शेळीपालन हा व्यवसाय एकतर एज्युकेशन करून जरी केला, तरी थोडक्यात अभ्यास केल्यासारखा कामकाज आहे. परंतु तरुण वर्ग आजकालला असतो. समजा एखादा ग्रॅज्युएशन झालाय. ग्रॅज्युएशन होताना त्याचं वय किती होतं? कमीत कमी? 21-22 नाही, नाही जास्त होत असेल ना? नाही डिग्री 22-21 वर्षी मिळते. हां. तर समजा 20-22 आणि त्याला वाटतं नोकरी नाही पण 25-25 25 ते 30. त्या 25 ते 30 वय असं असतं का त्याला परत ते मुली पाहणं, लग्न वगैरे शोधणं त्याची निम्मी लाईफ तिथं संपून जाते. पण व्यवसाय एक असा आहे, का तुम्ही जर आता तो लवकर विचार करून चालू केला, तर त्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. परंतु तुमचं एसटीचं आडवं शिक्षण, मी एवढं शिकलोय, मग मी ते करू की नको? आपल्याला समाज नाव ठेवल, आपल्याला आपले मित्र हसतील, "काय रे एवढं शिकला आणि तू शेळीपालन केलं." त्यासाठी जर तुम्ही या व्यवसायात उतरले, तर तुम्ही लोकांच्या कमेंट, लोकांचं हसू, नातेवाईक, आपले थोडक्यात हितचिंतक सोडून हे सगळे लोकं वजा करायचे. जीवनामध्ये मी पण सांगतो, आता मला पण माझ्या शरीरात बोलत होतो वगैरे, मी खरंच कोणाच्या दारामध्ये आज खरं सांगतो तुम्हाला, सोशल मीडियावर सांगतो, मी कोणाच्याही दारात आज जात नाही. माझं सर्वस्व, माझा वाईट काळ हा माझ्या कुटुंबाने पाहिलेलं आहे. हां, तर मग मी आज कोणाच्या दारात म्हणजे ना नातेवाईकांचे कॉल उचलत, ना कोणाच्या दारात जात. कारण जो माझा आता आज जो काळ आहे, हा माझ्या मेहनतीवरचा आहे आणि साईबाबांच्या कृपेने आणि आई-वडिलांच्या मदतीने, माझ्या सर्व कुटुंबाच्या मदतीने. तर मग जो काळ आलाय, तो माझ्या सर्व कुटुंब आणि साईबाबांच्या कृपेने आलाय. त्यामुळे याचं श्रेय मी माझ्या नातेवाईकाला देऊ शकत नाही. यांच्या मुजबरे सांगतो मी समजा प्रकाश फोन केला, आज 2-3 लाख रुपयाची अडचण आहे. का रे बाबांनो, ज्यावेळेस माझा वाईट काळ चालू होता, ज्यावेळेस मला शेळ्या घ्यायच्या होत्या, त्यावेळेस तुम्हाला असं कधी वाटलं नाही का माझा वाईट काळ चाललाय? त्यावेळेस तुम्ही मला मदत करावी. त्यामुळे मी सगळे नातेवाईक आज सगळे टाळतोय हं. सगळे टाळतो. म्हणजे खरं सांगतो सोशल मीडियासमोर ही गोष्ट बोलायची नाही, पण मी आवर्जून सांगतो. सगळे टाळतो. कारण मला एक जाणवलं शेवटी जे तू करणार आहे, त्याचे रिझल्ट तुला भेटणार आहे. परंतु निसर्गाचा नियम आहे, आजच्या दुनियेत कोणीही कोणाचं नाहीये.
एक वेळेस परकी मित्र कामा येतात, पण नातेवाईक कामा येत नाही. हा माझा खूप मोठा अनुभव आहे आणि कामा येत नाही आणि मला ॲक्चुअली आज ती गरज पण लागली नाही आणि गरज कधी पडणार पण नाही भविष्यामध्ये. आई-वडील आणि साईबाबा भरपूर राहले. खूप झालं. म्हणजे सरांनी जे मुद्दा मांडलाय, तर त्यांचं एकदम करेक्ट अनुभव आहे हा 10 वर्षांचा, की ज्याच्यामध्ये जर व्यावसायिक बनायचं असेल, तर तिथं शेळीपालन. तर मग बऱ्याच मुलांना हा चॅलेंज येतो आणि जसं सरांनी सांगितलं, की तुम्हाला सगळेच वगळावं लागते, हे ते चिंतक सोडून. तर तो मुद्दा अगदी करेक्ट आहे. कारण कुठल्याही व्यवसायामध्ये यश यायला एक 4-5 वर्ष तरी मेहनत लागते. असं एका दिवसात कुणी यशस्वी बनत नाही. भले तो सेम टाईपचा व्यवसाय असो किंवा वेगळा असो. फरक फक्त इतकाच असतो, की जर तुम्ही सरांच्या मार्गदर्शनाने करताय, तर कदाचित तुम्ही ते अनुभव स्किप करू शकता. की ज्याच्यामध्ये आता तुम्ही सांगितलं, की तुम्हाला तो अनुभव मिळाला, की काही शेळ्या मरून गेल्या वगैरे. तर हे कशामुळे झालं, हे लर्निंग तुम्ही बाकीच्यांना शेअर करू शकता. जेणेकरून मग त्यांना ते प्रॉब्लेम्स येणार नाही आणि ते यशस्वी उद्योजक लवकरच बनतील. बरोबर, बरोबर. हा एक विषय महत्त्वाचा आहे. आपलं जर कुटुंब आपल्यासोबत असेल व्यवसायामध्ये, तर त्याचा एवढा ग्रेट चान्स, सुवर्ण संधी दुसरी कोणतीच नसेल. कारण आई, भाऊ, बहीण, वहिनी काय असेल, हे जर आपल्या सोबती असेल, तर जे कामगार करत नाही, ते कुटुंब त्यांना काळजी असते. कुटुंबाला एक अपेक्षा असते, की आपला मुलगा, आपला भाऊ, बहीण काय असेल ते सक्सेस व्हावं. प्रयत्न करतोय, त्याला आपण साथ दिली पाहिजे आणि ते कुटुंबच करू शकतं. परका व्यक्ती कोणीही करू शकत नाही. कारण कामगाराला त्याला आपण पगार देतो. तो त्याच लिमिटेड काम करतो. मॅडम अक्षरशः माझ्या फार्मवरती अ, सगळ्यांना माहिती आहे म्हणजे माझं काम भरपूर दिवसापासून सुसरड 12-12, 13-13 वर्षाचे 8-8, 9-9 कामगार आहेत. म्हणजे 12-12, 13-13 वर्ष झाले ते काम करतात माझ्या फार्मवर. काय कारण असेल सांगा ना? मी सुद्धा त्यांना कामगार म्हणून सांभाळत नाही. ते माझे एक कुटुंबाचे एक सदस्य आहेत. आज 12-13 वर्ष मला येऊन एकदा प्रत्येक कामगाराला सांगायचं का 10 देत असेल तर मी बारा देतो. कोणीही जागा सोडत नाही मॅडम. त्याला कारण आहे. आता मी एक समजतो देवाने आपल्याला देणाऱ्यामध्ये बनवले. माझ्या वरच्या फार्मवरती एक फॅमिली त्यांना 3 मुली आहेत. पगार त्यांना 15,000 आहे. पण मी एक समजतो, त्यांची जी मिसेस आहे ती भरपूर काम करत नाही. म्हणजे कामाला मला ती योग्य थोडक्यात नाहीये. परंतु त्यांचे जे मिसेस म्हणजे नवरा आहे त्यांचा तो काम करतो. तर तो चांगलं काम करतो. परंतु त्यांना 3 मुली छोट्या. मी काय समजतो, चल काम थोडं कमी होईल. पण प्रकाश तुझ्या हातून एक पुण्य होतंय का तू ज्या फार्मवरती कोणीतरी पोट भरतंय म्हणजे त्या 3 मुली आहेत, व्यवस्थित राहतात, खातात. हे तुझ्यामुळं होतंय. त्यांना रोज प्यायचं 1-2 लिटर दूध भेटतंय. कोणामुळे होतंय? तुझ्यामुळं. परमेश्वराने तुला देणाऱ्यांमध्ये बनवलंय, मानणाऱ्यांमध्ये नाही. म्हणून मी ह्या उद्देशाने कामगार सगळे सांभाळतो. अगदी मनापासून सगळ्यांना जीव लावतो. एक म्हातारा सुद्धा झालाय, वयस्कर झालाय. त्याला सुद्धा मी त्याच्या घरी नाही पाठवतो. सगळे ट्रीटमेंट वगैरे करून मी आजही हे करतो. त्या फार्मवर ठेवून व्यवस्थित सांभाळतोय. अच्छा. इथपर्यंत जबाबदारीने काम करतो. म्हणून हा फार्म सर्वांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने चाललेला फार्म आहे म्हणजे तो नदीचा म्हणू शकतो. खूप चांगली गोष्ट आहे. कारण मी तर असं बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं, की आता समजा हॉटेल व्यवसाय असेल किंवा कुठलाही असेल, तर त्याच्यामध्ये कामगारच टिकत नाही. लोकं सारखे नोकऱ्या सोडून जातात. प्रत्येक व्यावसायिकाचा पहिला प्रॉब्लेम कारण व्यवसायात 2च गोष्टी लागतात, पैसा आणि लोकं. बरोबर. मग लोकं निघून जातात आणि तुमच्यातून लोकं निघूनच जात नाही. त्यातला पहिला मुद्दा तुम्ही सांगितला, की तुम्ही त्यांना जपता आणि पगार जास्त देतात. बस काम झालं. हा खूप मोठा लेसन आहे. सगळ्यांनी हा लेसन शिकला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आपण खूप कंजूसी करतो. एखाद्याला पगार देताना, तर ती न करता कदाचित तुम्ही जर 4 पैसे जास्त दिले, तर कुठेच जाणार नाही. बरोबर. तो त्याची जागा सोडणार नाही. कारण हेच तर कॉम्पिटिशन आहे मार्केट. आपण पण त्याच्यावरची जबाबदारी ओळखली पाहिजे. एखादा व्यक्ती आहे, तर त्याच्या मागे त्याची फॅमिली असते. त्याला आपण देणारे 10,000-8,000 मध्ये त्याचं काम होत नाही. मग आपण पण थोडंसं त्याच्या पार्श्वभूमी त्याच्या मागची त्या पगारामागची सगळ्या बाजू तपासल्या पाहिजे. त्याच्यात एवढं होतंय का? तो चिडचिड का करतोय? त्याचं समाधान पण आपण केलं पाहिजे. जर आपल्याला त्याच्यापासून 2 पैशाचा फायदा असेल, तर नक्की त्याचं समाधान केलं पाहिजे. मला माझ्या शेतकऱ्यांना किंवा तरुण वर्गांना आवर्जून एक सांगावसं वाटलंय आज. द सारिका शो या चॅनलच्या माध्यमामधून, या पेजच्या माध्यमामधून मराठी तरुण वर्ग जे घडवण्याचं काम हे करतात, ज्या सक्सेसफुल स्टोरी दाखवतात आणि यामधून तरुण वर्ग जो घडतोय, हे खूप आनंदाचं आणि हे फार कमी लोकं करतात. परंतु द सारिका शो यांच्या माध्यमामधून आपल्याला तरुण वर्गांना हा एक खूप महत्त्वाचा आणि जीवनात कल्टी देणारा किंवा जीवनात पलटी देणारा एक व्यवसाय म्हणजे व्यवसायासाठी एक मार्गदर्शन ठरेल. या चॅनलच्या माध्यमामधून तुम्ही काहीतरी घडणार, काहीतरी नवीन सल्ला घेणार. तर मी मनःपूर्वक द सारिका शो यांचं आभार मानतो. तुम्ही मला ती बोलायची संधी दिली आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना बोलायला आज मगर पट्ट्यासारख्या सिटीमध्ये बोलावलं. खूप खूप मनःपूर्वक एक हृदयापासून आभार मॅम तुमचे.
खूप खूप धन्यवाद सर. खूप छान वाटलं. म्हणजे माझा नेहमीच प्रयत्न असतो, की मराठी माणसांना पुढे घेऊन जायचा आणि त्या सगळ्या प्रयत्नामध्ये मला तुमच्यासारखे यशस्वी उद्योजक जेव्हा भेटतात, त्यावेळेस खूप चांगलं प्रोत्साहन मिळतं काम करायला. सो मला खात्री आहे, की हा पॉडकास्ट प्रत्येक मराठी फॅमिलीपर्यंत पोहोचणार आहे. पूर्ण भारतभर गाजणार आहे आणि चव्हाण गोट फार्म यांना फॉलो करायला विसरू नका. द सारिका शो पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. धन्यवाद.